बौद्धंच्या बाळासाहेब कदम यांची बैलजोडी राजा आणि प्रधान ज्ञानेश्वर माऊलींच्या रथासाठी निवड। टाळ मृदुंगाच्या गजरात जल्लोषात बैलजोडीची मिरवणूक। बौद्धन तालुका वाई येथील बाळासाहेब कदम यांची बैलजोडी राजा आणि प्रधान ज्ञानेश्वर माऊलींच्या रथासाठी निवडण्यात आली आहे। बौद्धनमध्ये मंगळवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास टाळ मृदुंगाच्या गजरात जल्लोषात या जोडीची मिरवणूक काढण्यात आली। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीन काका लक्ष्मणराव पाटील यांच्या हस्ते कदम यांनी ही बैलजोडी आळंदी येथील पालखी सोहळ्याचे मानकरी विवेक ज्ञानेश्वर गुंडरे पाटील यांच्याकडे सन्मानपूर्वक सुपूर्द केली। बौद्धन गावचे बैलप्रेमी प्रगतशील शेतकरी गणपतराव सखाराम कदम आणि बौद्धन विकास सोसायटीचे माजी चेअरमन बैलप्रेमी बाळासाहेब गणपतराव कदम यांच्या राजा आणि प्रधान या देखण्या बैलजोडीची निवड आळंदी ते पंढरपूर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मुख्य रथासाठी झाली आहे। ही अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची बाब असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले। परंपरेनुसार आळंदी येथील रहिवासी असलेले मानकरी विवेक ज्ञानेश्वर गुंडरे पाटील यांच्याकडे यंदाच्या वर्षी पालखीच्या रथाची बैलांची जबाबदारी आहे। त्यांनी आणि संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या निवड समितीने महाराष्ट्र व कर्नाटकामधील विविध ठिकाणी बैलजोडींची बारकाईने पाहणी केली। बौद्धन येथील कदम यांच्या या बैलजोडीची निवड केली आहे। बौद्धनमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात जल्लोषात या जोडीची मिरवणूक काढून कदम यांनी ही बैलजोडी विवेक ज्ञानेश्वर गुंडरे पाटील यांच्याकडे माझ्या हस्ते सन्मानपूर्वक सुपूर्द केली। या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान मला लाभला आहे। आयुष्यातील हा सुवर्ण दिवस असल्याचे खासदार पाटील यांनी निदर्शनास आणून दिले। सर्वसामान्य शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी समूळ नष्ट करण्यासाठी धोरणात्मक निर्णय राबवावेत। कराडच्या खरीप हंगाम नियोजन बैठकीत दोन्ही आमदारांच्या सूचना। आगामी खरीप हंगामासाठी आवश्यक तयारी करण्याबरोबरच विविध बाबींची अंमलबजावणी करत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी समूळ नष्ट करण्यासाठी धोरणात्मक निर्णय राबवण्यात यावेत, अशा स्पष्ट सूचना आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले व आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिल्या। कराडच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये मंगळवारी दुपारी 3 वाजता खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक झाली। कृषी अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी यावेळी दोन्ही आमदारांनी संवाद साधला। शेतकऱ्यांच्या अडचणी, बी बियाणांचा साठा, खतांचा पुरवठा, सेंद्रिय शेती संदर्भातील नवे संशोधन तसेच हवामान बदलाचा संभाव्य परिणाम यावर त्यांच्याशी विचार विनिमय केला। कृषी विकासाला गती देण्यासाठी प्रशासन व कृषी विभाग एकत्रितपणे काम करत असून शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाहीवर कसा भर देता येईल याचीही चाचपणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। प्रांताधिकारी अतुल मेहत्रे, तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे, उपविभागीय कृषी अधिकारी समीर पवार, यशवंत सहकारी बँकेचे चेअरमन महेश बाबा जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सागर शिवदास, तालुका कृषी अधिकारी खरात संजय जाधव, सुनील ताटे, तांत्रिक अधिकारी युवराज पाटील, नायब तहसीलदार श्रीमती घोडके, कृषी अधिकारी प्रसाद भोसले, मंडल कृषी अधिकारी तसेच कृषी विभागातील सर्व कर्मचारी आणि कराड तालुक्यातील शेतकरी यावेळी उपस्थित होते। शेतात सर्व पिकांची फळांची माहिती देऊन आपल्याला उत्पन्न कसे वाढवता येईल तसेच कृषी खात्याकडून येणाऱ्या सबसिडीचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा व शेतकऱ्यांना शेतीतून कसे सक्षम बनवता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी सांगितले। आज आपण जर का बघितलं तर राज्यातला ॲव्हरेज, जिल्ह्यातला ॲव्हरेज आणि आपल्या तालुक्यातला ॲव्हरेज ह्याचा जर का आपण आढावा घेतला तर सगळ्या पिकांच्या बाबतीमध्ये आपल्या तालुक्याचा ॲव्हरेज जिल्ह्यापेक्षा आणि राज्यापेक्षा जास्त आहे। हे खऱ्या अर्थानं माझ्या शेतकऱ्याचा बहुमान आहे। वसना योजनेद्वारे अरबवाडी तलाव 10 वर्षांपूर्वीच भरला असता आता कोणी मोठा तीर मारल्याचा समज करून घेऊ नये, आमदार शशिकांत शिंदे। कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील स्थानिक शेतकऱ्यांच्या हितासाठी अरबवाडी येथील तलावात वसना उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सोडण्याची संकल्पना माझ्या जलसंपदा मंत्रिपदाच्या कार्यकाळात मी मांडली होती। तशी योजना तयार केली, भूमिपूजन देखील झाले, पण पुढे सरकार बदलले आणि काही जणांनी नियोजित अरबवाडी योजनेला विरोध केल्याने तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी स्थगिती दिली। ही वस्तुस्थिती आहे। अरबवाडी योजनेच्या आमच्या मूळ संकल्पनेला तेव्हा विरोध झाला नसता तर 10 वर्षांपूर्वीच या तलावात पाणी पोहोचले असते। त्यामुळे या कामी आता मोठा तीर मारला आहे असा समज करून घेणाऱ्यांनी कोरेगावकरांच्या हक्काच्या धोमच्या पाण्यासाठी आजवर चकार शब्द का काढला नाही, असा सवाल आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांचा नामोल्लेख टाळून केला आहे। कोरेगाव येथे मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी ते बोलत होते। अरबवाडी तलाव
तलावात पाणी सोडण्याच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या टीकेचा आमदार शशिकांत शिंदे यांनी चांगला समाचार घेतला। ते म्हणाले की काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये आमचे नेते शरद पवार यांनी शेवटच्या 1 वर्षात माझ्यावर जलसंपदा मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली। त्यानंतर माझ्या कार्यकाळात वसना वांगणा उपसा जलसिंचन योजना पूर्ण झाल्या, जेही काटापूर योजनेलाही गती मिळाली आणि नेर तलावात पाणी पोहोचवण्याचा मार्ग मोकळा झाला। वसना उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून अरबवाडी तलावात पाणी पोहोचवले तर स्थानिक शेतकऱ्यांचा मोठा फायदा होईल आणि या भागाला पाणी मिळाले तर ज्येष्ठ नेते व विधानसभेचे माजी अध्यक्ष शंकरराव जगताप यांची स्वप्नपूर्ती देखील होईल। या हेतूने जलसंपदा विभागाचा मंत्री म्हणून मी ही संकल्पना मांडली, तशी योजना तयार केली। त्याचे साक्षीदार अरबवाडी, बनवडी, दुधनवाडीसह या परिसरातील शेतकरी व अनेक कार्यकर्ते आहेत। या योजनेचे भूमिपूजन देखील झाले, पण पुढे सरकार बदलले आणि काही मोजक्या लोकांनी नियोजित अरबवाडी योजनेला विरोध सुरू केला। परिणामी तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी अरबवाडी योजनेला स्थगिती दिली। ही वस्तुस्थिती आहे। अरबवाडी योजनेच्या आमच्या मूळ संकल्पनेला तेव्हा विरोध झाला नसता तर 10 वर्षांपूर्वीच या तलावात पाणी पोहोचले असते। त्यामुळे या कामी आता मोठा तीर मारला आहे असा समज कोणी करून घेऊ नये। ज्या योजनेतून अरबवाडी तलावात पाणी सोडले जाणार असल्याचे सांगितले जात आहे ती वसना उपसा सिंचन योजना माझ्या जलसंपदा मंत्रिपदाच्या कार्यकाळात पूर्ण झाली आहे आणि आज या भागातील शेतकऱ्यांना वसना योजनेच्या पाण्याचा लाभ मिळत आहे। याच योजनेच्या माध्यमातून अरबवाडी तलावात पाणी पोहोचवण्याची मूळ संकल्पना माझ्या कार्यकाळात मी मांडली होती। तेव्हा विरोध झाला नसता तर 10 वर्षांपूर्वीच या भागाला पाणी मिळाले असते आणि ज्येष्ठ नेते शंकरराव जगताप यांचे स्वप्न पूर्ण झाले असते। आता या कामी मोठा तीर मारला आहे असा समज करून घेणाऱ्यांनी कोरेगावकरांच्या हक्काच्या धूमच्या पाण्यासाठी आजवर चकार शब्द का काढला नाही या प्रश्नाचे उत्तर तेवढे द्यावे अशा शब्दात आमदार शशिकांत शिंदे यांनी ठणकावले आहे। कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील वाघोली येथे बुधवारपासून भरणार आठवडा बाजार, ग्रामपंचायतींचा महत्त्वपूर्ण निर्णय। कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण केंद्र असलेल्या वाघोली येथे बुधवार दिनांक 7 मे पासून आठवडा बाजार भरवला जाणार आहे। दर बुधवारी हा बाजार पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने भरवला जाणार आहे, अशी माहिती कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष शहाजीराव भोईटे यांनी दिली। मंगळवारी सायंकाळी 6 वाजता त्यांनी आठवडा बाजार परिसराची पाहणी केली व पत्रकारांना माहिती दिली। वाघोली गाव हे ज्येष्ठ नेते विधानसभेचे माजी अध्यक्ष शंकरराव जगताप आणि ज्येष्ठ नेते BY भोईटे यांची कर्मभूमी आहे। अंबोडेसमत वाघोली गावापासून ते उत्तर भागाचे शेवटचे टोक असलेल्या सोळशीपर्यंत आणि सर्कलवाडी ते वॉटर स्टेशनपर्यंत वाघोली गाव हे मध्यवर्ती असून या गावाच्या बाजारपेठेवर पंचक्रोशीतील अनेक गावे अवलंबून आहेत। त्यामुळे ग्रामपंचायतीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत आठवडा बाजार सुरू केला असल्याचे भोईटे यांनी सांगितले। आठवडे बाजार चालू करण्याचा निर्णय वाघोली ग्रामपंचायत व वाघोली पंचक्रोशीच्या ग्रामस्थांच्या विचाराने घेण्यात आला आहे। मी व्यापारी वर्गाला, विक्रेत्यांना विनंती करतो की 7 तारखेला बुधवारी आठवडे बाजार 4 वाजता उद्घाटन होणार आहे आणि उद्घाटनाच्या वेळी आपण सर्व विक्रेते आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे। तर मी व्यापाऱ्यांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येनं आपलं माल घेऊन यावं अशी विनंती करतो। उद्घाटनाचा कार्यक्रम 4 वाजता होणार आहे बुधवारी। त्यावेळी आमदार सचिन कांबळे पाटील, खासदार नितीन काका पाटील, जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये आठवडा बाजाराचं उद्घाटन करण्यात येणार आहे आणि व्यापाऱ्यांना खुशखबर अशी की विनाशुल्क आम्ही तो बाजार चालू करणार आहे आणि मोठ्या संख्येनं व्यापारी वर्गाने उपस्थित राहावं आणि वाघोली, राऊतवाडी, अनपटवाडी, शहापूर, आसनगाव, चौदरवाडी सारखं असे पंचक्रोशीतील प्रमुख गावं मोठ्या संख्येने सोनके सर्व गावं आपल्याला बाजार घेण्यासाठी तिथं येतील असं आम्ही चांगल्या पद्धतीचं वाघोली ग्रामपंचायतीचं नियोजन केलं आहे। तर आपण आम्हाला सहकार्य करावं अशी वाघोली ग्रामस्थांच्या वतीनं, वाघोली ग्रामपंचायतच्या वतीनं आपल्याला विनंती करतो। कराड नगरपालिकेत विकासकाचा हैदोस, सहाय्यक नगररचनाकाराला मारहाण, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन। कराड नगरपालिका कार्यालयात मंगळवारी दिनांक 6 मे 2025 रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास एका विकासकाने अक्षरशः हैदोस घातला। हर्षद दत्तात्रय बदामी नामक विकासक आणि ठेकेदार याने सहाय्यक नगररचनाकार सचिन पवार यांना कार्यालयात घुसून मारहाण व दमदाटी केली। या घटनेच्या निषेधार्थ आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या मागणीसाठी नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी तातडीने काम बंद आंदोलन सुरू केले। हर्षद बदामी यांचा एक बांधकाम आराखडा प्लॅन मंजुरीसाठी नगरपालिकेत
प्रलंबित आहे। याच आराखड्याच्या मंजुरीवरून कार्यालयात जोरदार वादावादी झाली। या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले, ज्यात हर्षद बदामी यांनी सहाय्यक नगररचनाकार सचिन पवार यांना मारहाण केली व त्यांना धमकावले, असे प्रत्यक्षदर्शी कर्मचाऱ्यांनी सांगितले। या घटनेनंतर नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली। शासकीय अधिकाऱ्यावरील या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे। या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे नगरपालिकेतील कामकाज ठप्प झाले आहे। विशेष म्हणजे याच हर्षद बदामी यांनी गेल्या महिन्यात 24 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नगरपालिकेतील कथित भ्रष्टाचाराबाबत तक्रार दाखल केली होती। त्यांच्या तक्रारीत तत्कालीन नगररचनाकार स्वानंद शिरगुप्पे, तौफिक शेख आणि शंकर खंदारे यांच्या नावाचा उल्लेख होता। या तक्रारीनंतर नगरपालिकेतील वातावरण तणावपूर्ण होते। मंगळवारी झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे हा तणाव अधिक वाढला असून कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। विकासक हर्षद बदामी यांनी त्यांच्या बांधकाम आराखड्याच्या मंजुरीसाठी दबाव तंत्राचा वापर करत अधिकाऱ्याला मारहाण केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे। बांधकाम व्यावसायिक यांची नगरपरिषद आमच्या कर्मचारी सचिन पवार यांच्याशी अमृतपुरी भाषा वापरून मारहाणीचा प्रकार घडलेला आहे। त्याबद्दल आम्ही सर्व कराड नगरपरिषदेचे कर्मचारी मुख्याधिकारीसह आम्ही निषेध केलेला आहे।